नमस्कार सर्वांना। सासू सुनेची जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वांग्या बटाट्याची भन्नाट अशी भाजी। चला पाहूया आपण वांग्या बटाट्याची भाजी कशी करायची ते। आता पाहूया आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे पहा, अर्धा इंच आलं घेतले, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्यात, हे 2 चमचे शेंगदाणे घेतलेत म्हणजे अर्धी वाटी, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। हे सगळं वाटण, कोथिंबीर थोडीशी, हे वाटून घ्यायचं। हे कच्चंच वाटण केलेलं आहे मी। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून मी त्याच्यात टाकून घेत आहे। थोडेसे कांदे परतून झाले की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकते, दोन्ही चांगले हलवून मिक्स करून घेते। आता थोडीशी अर्धा चमचावरून हळद घालते। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं। आता कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो, हा 1 टोमॅटो मीडियम साईजचा टाकलेला आहे, तेही व्यवस्थित शिजवून घ्यायचा टोमॅटो। त्याच्यानंतर हे घरचं ठेवणीतला आमचा घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे वाटण आहे आपण जे केलं होतं ते टाकून घेते। हे कच्चं वाटण असल्यामुळे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं ह्याला व्यवस्थित भाजून द्यायचं। याच्यावर थोडं मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं आपण मंद आचेवर ह्याला शिजू द्यायचं। हे पहा 10 मिनिटं झालेत। आता हे तेल सुटायला लागलेलं आहे, मसाल्याने तेल सोडायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये 4 वांगे बारीक फोड्या करून, 2 बटाटे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता हे याच्यामध्ये मिक्स करूया। हे 1 वाटी मी मटार घेतलेले आहेत, हे फ्रेश मटार आहेत, फ्रोझन मटार नाही आहेत। चला आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि हे भाजी बनवायच्या आधी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स झाले की आपण लगेच त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही। हे पहा, मी ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे, थोडं जास्तच पाणी घातलेलं आहे, कारण हे आता आपल्याला पुन्हा उकळी आली का मंद आचेवर हे 10-15 मिनिटं बारीक गॅसवरच शिजवून घ्यायची, फुल गॅस करायचं नाही। हे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता ह्याला उकळी आली की आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे पहा, जास्त पाणीही घातलेलं नाही मी। आता ही उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवूया। हे पहा, आता मी झाकण ठेवते, झाकण ठेवून शिजू देऊया। आता हे झालेलं आहे आपली वांग्या बटाट्याची भाजी। आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।